गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा रिंगण सोहळ्याचं आयोजन केलं होतं। या सोहळ्यामध्ये पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या बाल वारकऱ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। आषाढी एकादशी निमित्त कासेगाव येथील कला शिक्षक अरविंद कोळी यांनी वाघाटी अर्थात गोविंद फळावर विठ्ठलाचं आकर्षक चित्र ॲक्रेलिक रंगाच्या साह्याने साकारून एक अनोखी कलाकृती सादर केली आहे। आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात महत्त्वाचा भक्तिमय उत्सव मानला जातो। या दिवशी लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी वारी करतात। भक्ती, समर्पण, नामस्मरण आणि संत परंपरेचं प्रतीक असलेल्या या पवित्र दिवसानिमित्त विठुरायाचं चित्र साकारून अरविंद कोळी यांनी वारकरी परंपरेप्रती आपली श्रद्धा कला माध्यमातून व्यक्त केली आहे। वाघाटी किंवा गोविंद फळाला धार्मिक आणि लोकपरंपरेत विशेष महत्त्व आहे। हे फळ भगवान श्रीकृष्णाच्या गोविंद या नावाशी जोडलं जातं। ग्रामीण भागात या फळाला शुभत्व, समृद्धी आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचं प्रतीक मानलं जातं। अशा नैसर्गिक फळाचा कॅनव्हास म्हणून वापर करून विठ्ठलाचं चित्र साकारण्याचा अभिनव प्रयोग विशेष लक्षवेधी ठरलाय। यापूर्वीही कला शिक्षक अरविंद कोळी यांनी तुळशीच्या मण्यावर तसेच तुळशीच्या पानावर विठुरायाचं सूक्ष्म चित्र रेखाटून कलारसिकांचं लक्ष वेधलं होतं। त्याच परंपरेतील ही नवीन कलाकृती ही भक्ती, निसर्ग आणि भारतीय संस्कृतीचा सुगम, सुंदर असा संगम घडवणारी ठरते। सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विषयांवर नाविन्यपूर्ण कलाकृती साकारणारे कला शिक्षक अरविंद कोळी यांच्या या कलाकृतीचे वारकरी, कलारसिक आणि नागरिकांकडून कौतुक होते।